नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या डाळीपासून कोथिंबीर वडी. याआधी मी कोथिंबीर वडीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, पण तो मी बेसन पिठापासून वडी तयार केलेला व्हिडिओ आहे. आता मी भिजवलेल्या डाळीपासून कोथिंबीर वडी बनवते. ही कोथिंबीर वडी खायला अगदी खुसखुशीत आणि चवदार लागते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. तर कोथिंबीर वडीसाठी मी हिरव्या मिरच्या, जिरे, धणे आणि लसूण हे वाटण्यासाठी काढून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण भिजवलेली डाळ या वाटणासोबतच वाटून घेणार आहे. ही डाळ मी जवळजवळ 5 ते 6 तास भिजवून घेतलेली आहे. आता हे याच्यातलं पाणी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मग ही डाळ वाटायला घ्यायची. आपल्याला डाळ वाटताना पाणी वापरायचं नाही आहे. पाणी न वापरता आपल्याला ही डाळ अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्या बेसन पिठाचं काम करेलच, पण तरी पण आपल्याला जर मिक्सरमध्ये जास्त जाडसर आपली डाळ राहिली असेल किंवा वाटल्या गेली नसेल तर यामध्ये थोडंसं 2 चम्मच बेसन किंवा 2 चम्मच आपण तांदळाचं पीठ वापरू शकतो या स्टेजला. आता माझी एकदम बारीक डाळ झालेली, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना बेसन पीठ वापरले ना तांदळाचं पीठ वापरले, तरी पण वडी अगदी खुसखुशीत तयार होती. आता बघा, यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. थोडीशी हळद घालायची रंगासाठी आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये दुसरं कोणताच मसालाही वापरायचा नाही आहे. याची हिरवी मिरचीची आणि जे जिरे लसूणची चव आहे तीच खूप सुंदर लागते या वड्यामध्ये. आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर घेताना मी धुवून कोथिंबीर चाळणीमध्ये ना 2 ते 3 तास निथळत ठेवली होती आणि त्याच्यानंतर मी ही कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. आता कोथिंबीरमध्येही जास्त पाणी नाही राहिलं पाहिजे आणि आपली डाळही वाटताना आपल्याला त्यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आता मी गॅसवर आहे ना आपल्या वड्या आहेत त्या वाफवण्यासाठी कढईमध्ये पाणी घेतलं आहे आणि वड्या आपण ग्लासमध्ये वाफवणार आहोत. ग्लासमध्ये वाफवण्याचं कारण म्हणजे त्याला व्यवस्थित छान टिक्कीसारखा आकार येतो, म्हणून मी ग्लासमध्ये वाफवते. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही रोल करून चाळणमध्येही वाफवू शकता. आता बघा, मी ग्लासला आतून येणं व्यवस्थित तेल लावून घेते, आपली वडी चिटकणार नाही म्हणून. मी 3 ग्लास घेतले. 3 ग्लासमध्ये अगदी व्यवस्थित एवढं माझं जे वडीचं सारण तयार झालेलं आहे किंवा वडीचं जे आपलं बॅटर तयार झालेलं आहे ते त्या ग्लासमध्ये व्यवस्थित बसेल. मी या पद्धतीने रोल करून घेतलं आहे आणि ग्लासमध्ये हा रोल व्यवस्थित टाकायचा आणि प्रेस करायचं आहे. ग्लासमध्ये अजून थोडंसं आपण जे आपलं बॅटर आहे किंवा जे आपण पीठ मळलेलं आहे कोथिंबीर वडीचं ते घालून असं बोटाने व्यवस्थित त्याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे आपला रोल जो आहे तो व्यवस्थित तयार होतो. म्हणून मी ना ते हाताने व्यवस्थित करून घेते. आता आपले जे बाकीचे ग्लास आहेत ते ग्लास पण आपण भरून घेऊ. बरोबर 3 ग्लास आपले पाऊण भरतात आणि ही वडी वाफवल्याच्या नंतर थोडीशी फुगते, पण त्यामुळे थोडीशी ग्लासमध्ये जागा पण हवी आहे. या पद्धतीने मी अगदी थोडंसं आपली जागा सुटली पाहिजे असे मी ग्लास भरून घेतलेत. आता आपल्याला हे ग्लास कढईमध्ये वाफवायला ठेवायचे. आपलं पाणी उकळलेलं आहे. आता हे ग्लास मी व्यवस्थित उभे करून ठेवते त्या कढईमध्ये आणि झाकण लावून आपल्याला जवळजवळ हे 15 ते 20 मिनटं वाफवायचे. आता तसं तर चाळणीमध्ये आपल्याला जास्त वेळ लागत नाही वाफवायला, पण ग्लासमध्ये आपण वडी वाफवतोय त्यामुळं वेळ जास्त लागणार आहे. आता तुम्हाला मी वाफवल्याच्या नंतर दाखवते. बघा, आपले जी वड्या आहेत थोड्याशा फुगून आल्यात वरती आणि त्याला असे क्रॅक पडल्यासारखे होत आहेत आणि वडी ग्लासला सोडतीये कडेने, म्हणजे आपले व्यवस्थित वडी उकडली हे आपले समजून जावं की वडी उकडली की नाही हे कसं ओळखायचं. तर या पद्धतीने बघा, मी चाकूनी तरी पण त्याच्या साईडच्या एजेस काढून घेतल्यात, पण असं काढायची पण गरज पडत नाही, ती व्यवस्थित सेपरेट होती उकडल्याच्या नंतरनं. आपली वडी एकदम छान निघाली आहे बाहेर. आता याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता कट करताना ना थोडंसं आपण जे बेसन पिठाची कोथिंबीर वडी कापतो त्याच्यापेक्षा थोडंसं जाड कापायचं आहे, पातळ नाही कापायचं आहे, कारण आपण भिजवलेली डाळ घातलेली आहे त्याचं लवकर भुगा तयार होतो आणि पातळ स्लाइस काढल्या तर मग ते पूर्ण असं गोल निघणार नाही त्याची वडी, म्हणून थोडीशी जाड घेतली आहे. आता आपल्याला ह्या वड्या कट करून झाल्याच्या नंतर तळून घ्यायच्या. आता तळायला पण जास्त वेळ लागत नाही, त्याला पटकन त्याला सोनेरी रंग येतो. या पद्धतीने मी तळायला सोडल्यात. आता आपण ह्या वड्या तळून घ्यायच्यात अगदी गोल्डन रंगापर्यंत आणि ह्या गरम खायला इतक्या खुसखुशीत आणि छान लागतात. तुम्ही एकदा या पद्धतीने वड्या नक्की ट्राय करा. चवीतही फरक वाटतो आपल्या बेसन पिठाच्या वडीमध्ये आणि या वडीमध्ये चवीलाही खूप सुंदर लागतात ह्या वड्या. मी जी हरभऱ्याची डाळ वापरली होती ते जवळजवळ 1 मोठी वाटी हरभऱ्याची डाळ मी
भिजत घालून वापरलेली आहे. आपण हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो, त्या पद्धतीने आपल्या प्रमाणानुसार. पहा, आपली कोथिंबीर वडी तळून तयार आहे. अगदी खुसखुशीत आणि चवदार कोथिंबीर वडी. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेसिपी चांगली झाली तर कमेंट करायला मला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.